नमस्कार, मी श्रुती राहुल. न्यूज टॉप 9 या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत करते आहे. राज्यात विधानसभा निवडणुकीचा निकाल लागलाय. आता मुख्यमंत्रीपदी कोण याच्या चर्चा सुरू झालेल्या आहेत. आज दिवसभरात या संदर्भात काय घडामोडी घडल्यात पाहूया. सुरुवातीला त्याच बातम्या. देवेंद्र फडणवीस दिल्लीत रात्री अमित शहांसोबत भेट होण्याची शक्यता. सूत्रांची माहिती. तर एकनाथ शिंदे अजित पवार आज दिल्लीला जाणार नाहीत. सूत्रांची माहिती. शिंदे उद्या दिल्लीला जाण्याची शक्यता. महाराष्ट्रात भाजपचाच मुख्यमंत्री व्हावा. दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांचं मत. जास्त जागा असताना मुख्यमंत्रीपद सोडणं योग्य नसल्याची भूमिका. आजच निर्णयावर शिक्कामोर्तब होणार. सूत्रांची माहिती. देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री होणार. प्रवीण दरेकरांसह रवी राणांकडून विश्वास व्यक्त. साहेब या राज्याचे मुख्यमंत्री झाले पाहिजेत आणि ती समन्वय करण्याचं कौशल्य, क्षमता देवेंद्र फडणवीस साहेबांमध्ये त्या ठिकाणी निश्चितपणे आहे. देवेंद्र फडणवीसांच्या मुख्यमंत्रीपदाच्या नावाला 5 अपक्ष आमदारांचा पाठिंबा. रत्नाकर गुट्टे, विनय कोरे, अशोकराव माने, रवी राणा आणि शिवाजी पाटील यांचा पाठिंबा. भाजपचं संख्याबळ 137 वर. दादा भुसे, शंभूराज देसाई, उदय सामंत यांनी सागर बंगल्यावर घेतली फडणवीसांची भेट. एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करा. शिवसेनेच्या सर्व आमदारांचा आग्रह. महाराष्ट्रात बिहार पॅटर्न राबवण्यात यावा. मुख्यमंत्रीपदासाठी शिंदे गटाची मागणी. शिंदेंना मुख्यमंत्री केलं जाईल. नरेश म्हस्केंकडून विश्वास व्यक्त. तर फडणवीस मुख्यमंत्री झाले तरी स्वागतच असेल. महायुतीच्या निर्णयासोबत असू. नरेश म्हस्केंचं वक्तव्य. एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावे यासाठी विद्यार्थ्यांचं दगडूशेठ गणपतीला साकडं. तर कोपरी मतदारसंघात लाडक्या बहिणींच्या वतीनं गणपती मंदिरात महिलांकडून सामूहिक महाआरती. यावेळेसही शिंदेंनी मुख्यमंत्री व्हावं. बैठकीत आमदारांचा सूर. आमदारांच्या मागणीनंतर काम सुरू असल्याचं शिंदेंचं सूचक उत्तर. दिल्लीत आज शिंदे जाण्याची शक्यता. 4 वर्ष भाजप मुख्यमंत्रीपद स्वतःकडे ठेवेल तर 1 वर्ष एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करतील. रोहित पवारांचा अंदाज. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री दिल्लीत ठरणार. मोदी शहा ठरवणार तोच मुख्यमंत्री स्वीकारावा लागणार. मुख्यमंत्री पदावरून संजय राऊतांची टीका. शहा हे मुख्यमंत्री ठरवणार असल्यामुळे हा मुख्यमंत्री हा दिल्लीतून ठरेल आणि जो कोणी असेल तो त्यांना आज उद्याकडे जाहीर करावाच लागेल ना.